बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जाहीर झाली आणि आचारसंहिता लागू झाली आहे. या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम पोलीस प्रशासन चोखरित्या पार पाडत आहे. मात्र आचारसंहितेच्या घोषणेनंतर राजकीय पुढाऱ्यांचे फलक लावण्याच्या कारणावरून जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. यामध्ये पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतलंय. राज्यामध्ये सर्वत्र लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जाहीर झाली आहे. त्यानंतर शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं पोलिसांच्या समोर मोठं आव्हान आहे. परंतु काही गावांमध्ये मात्र याबाबत कमालीचं दुर्लक्ष केलं जात आहे. याचाच परिणाम गावामधील राजकीय वाद विवादावरती दिसून येतोय. या आदर्श आचारसंहितेच्या घोषणेनंतर राजकीय पुढाऱ्यांचे फलक लावण्याच्या कारणावरून पुरंदर तालुक्यामधील जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. राज्यामधील निवडणुकीच्या अनुषंगानं हा पहिलाच गुन्हा दाखल झाला असावा अशी चर्चा सुरू आहे. या संदर्भात जेजुरी पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यानुसार राजेंद्र किसन कुंजीर राहणार वाघापूर यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. येथील नव्यानं सुरू झालेल्या हॉटेल संस्कृती या व्यावसायिक दुकानाचं उद्घाटन समारंभानिमित्त येथील परिसरामध्ये राजकीय पुढाऱ्यांचे फोटो असलेले फलक लावण्यात आले होते. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊन राजकीय वाद निर्माण होईल अशी संबंधित ग्रामपंचायतीला भीती वाटली आणि त्यानंतर ग्रामपंचायत शिपाई राजेंद्र कुंजीर यांनी हे बोर्ड आणि बॅनर्स तात्काळ काढून घेण्याबाबत हॉटेल व्यावसायिकांना सांगितलं. या गोष्टीचा राग मनामध्ये धरून कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर गावामधील गावकंगार तलाठी विश्वास आठवडे, ग्रामसेविका श्रीमती विजया भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना माहिती कळवली आहे. दरम्यान येथील लावण्यात आलेले सर्व फलक हे अनधिकृत आणि शासनाची तसेच ग्रामपंचायतची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता लावण्यात आलेत असं पोलिसांनी सांगितलं आहे. या तक्रारीच्या अनुषंगानं गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये राजकीय संघर्ष म्हणून ओळख असणाऱ्या पुरंदर तालुक्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे सर्वत्र चर्चेला मोठं उधाण आलंय. निवडणुकीच्या कालावधीमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा आदर करावा अशी माहिती आता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने मौजे वाघापूर येथील ग्रामसेविका यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत शिपाई राजेंद्र कुंजीर हे सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत बॅनर पोस्टर काढीत असताना काल राहुल कोलते या इसमाने त्याला मारहाण केलेली आहे. त्यामुळे जेजुरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 63/2019 कलम 353, 332 तसेच महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम 3 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पुढे करीत आहोत. आरोपीला अटक केलेली आहे. सर्वांना नम्रतेची सूचना आहे की आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने कोणीही आचारसंहितेचा भंग करणार नाही. जो कोणी आचारसंहितेचा भंग करेल त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. पक्षानं सुजय विखेंचं जंगी स्वागत केलंय. मात्र खासदार दिलीप गांधी यांची नाराजी दिसून आली आहे. दरम्यान वरिष्ठांचा निर्णय मला मान्य आहे, त्यामुळे सुजय विखेंचं स्वागत करणं माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे अशी प्रतिक्रिया खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली. सुजय विखे यांचा भाजपामध्ये प्रवेश झालाय. मात्र मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे पूर्वीपासून भाजपचा कार्यकर्ता आहे आणि यापुढे देखील राहणार आहे. वरिष्ठांनी जो निर्णय घेतलाय तो मला मान्य आहे. लोकसभा निवडणुकीच्या बाबत माझी पुढची भूमिका योग्य वेळी स्पष्ट करेल. पक्षानं सुजय विखे यांचं स्वागत केलंय, त्यामुळे मी देखील त्यांचं स्वागत करणं क्रमप्राप्त आहे अशी प्रतिक्रिया खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सुजय विखे यांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी पाठवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामधील उल्लेखाबाबत त्यांना विचारलं असता हा निर्णय आहे असे सांगत त्याबाबत आत्ताच न बोलता योग्य वेळी बोलणार असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. असं की आज आत्ताच भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर सुजय विखे यांचा प्रवेश झालेला आहे. मी भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाच्या स्थापनेपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राहणार आहे. आणि एक असं की आता पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुसरण पुढच्या वाटचालीचा
आम्ही विचार करतो आहोत आणि त्याचप्रमाणे पुढची काही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची असेल ती योग्य वेळी मी आपल्याला देईल, एवढंच आजच्या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. धन्यवाद. तुम्ही दिल्लीला होता, दिल्लीमध्ये काही वरिष्ठ नेत्यांबरोबर काही चर्चा झाली का या संदर्भात? नाही, मी आता एक असं आहे ना की आता जो निर्णय आता झाला आहे त्या निर्णयाला अनुसरूनच मला बोलायचं आहे आता. तर मागे काय इतिहास पाहून काय उपयोग होणार नाही. वर्तमान काळ काय आहे आणि वर्तमान काळात काय निर्णय झाला तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छित की मी जनसंघापासून तर आत्तापर्यंतची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करत आलो. मला ह्या भागातल्या जनतेनं एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा लोकसभेत पाठवलं. या भागातल्या जनतेलाही मी फार धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. आणि आजही माझ्यासाठी तर आम्ही पार्टीचा कार्यकर्ता असल्यापासून माझे दरवाजे सगळ्यांसाठी खुले होते. पुढच्याही कालखंडामध्ये मी माझ्या या परिसरातल्या, जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या, देशातल्या कार्यकर्त्याचं काम करण्याची माझी मानसिकता असल्यामुळे पुढच्याही कालखंडामध्ये या भागातल्या जनतेनं जे माझ्या प्रेम दाखवलं त्या ऋणात मी राहू इच्छितो आणि त्यांचं काम जे जे पडेल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन, एवढाच विश्वास आपल्या माध्यमातून सर्व आम्ही आमच्या या जिल्ह्यातल्या जनतेला देऊ इच्छितो. पक्षाने जर तिकीट नाही दिलं तर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? नाही, एक असं तुम्ही म्हणून म्हणाल तो त्या विषयावर आता आज काही बोलण्यात मजा नाही. सुजय विखेंचं स्वागत तुम्ही पण करता का पार्टीमध्ये? नाही, तर पार्टीनं स्वागत केलंय तर मी पण करणं कमपावतं झालं. तुमची काय पुढची भूमिका राहील? आता एवढीच भूमिका माझी. एक विषय असा आहे की जिल्ह्यातले सगळेच भाजपचे नेते तिथं होते. तुम्ही विद्यमान खासदार असताना तुम्हाला आमंत्रण नव्हतं दिलं का? नाही, काल मी दुसरीकडून आलो. मी डायरेक्ट दिल्लीला होतो, दिल्लीहून मी इथं आलो. त्यामुळे तसं निरोप नव्हतंच का? होता तुम्हाला? नाही, होता निरोप, पण मी डायरेक्ट दिल्लीला आलो होतो. त्यामुळे दिल्लीहून नगरला आल्यामुळं मी जाऊ शकलो नाही. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. राहुरी नगर परिषद संचलित नूतन कन्या मराठी शाळेमधील शिक्षकानं मॅडमचा फोन उचलला नाही म्हणून वाद निर्माण झाला आणि या वादामधनं त्या शिक्षकानं शाळेमधील गॅस टाकी पेटवून स्फोट घडून आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सुमारे 200 विद्यार्थिनींचा आणि इतर शिक्षकांचा जीव धोक्यात आला होता. दरम्यान इतर शिक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. राहुरी नगर परिषद संचलित नूतन कन्या मराठी शाळेमधील शिक्षकानं मॅडमचा फोन उचलला नाही म्हणून झालेल्या वादामधनं त्या शिक्षकानं शाळेमधील गॅस टाकी पेटवून स्फोट घडून आणण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी सुमारे 200 विद्यार्थिनींचा आणि इतर शिक्षकांचा जीव धोक्यामध्ये आला होता. 9 मार्च रोजी शाळेच्या प्रांगणामध्ये ही घटना घडली आहे. राहुरी नगर परिषद संचलित शुक्लेश्वर चौक येथील नूतन कन्या मराठी शाळा इथे 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग आहेत. मुख्याध्यापिकेसह 7 शिक्षक इथे आहेत. तसेच सुमारे 200 मुली इथे शिक्षण घेत आहेत. 9 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान एका शिक्षकानं शाळेमधील गॅस टाकी प्रांगणामध्ये आणून टाकीचा कॉक सुरू केला आणि काडेपेटीच्या साह्यानं स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाळेमधील इतर शिक्षकांनी त्या शिक्षकाला धरलं आणि त्याच्या हातामधनं काडेपेटी हिसकावून घेतली आहे. सदर प्रकार पाहून विद्यार्थिनी देखील वर्गामधनं बाहेर पळाल्या. शाळेमधील एका शिक्षकानं मॅडमचा फोन उचलला नाही म्हणून सदर वाद निर्माण झाला होता. यावेळी मोठा आरडाओरडा आणि शिवीगाळ झाली आहे, अशी माहिती या शाळेमधील विद्यार्थिनींनी दिली आहे. याबाबत शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की माझ्याकडे अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा लेखी अहवाल आला नाहीये. मात्र घडलेल्या घटनेबाबत सखोल चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करण्यात येईल. सदर प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. या घटनेनं सुमारे 200 विद्यार्थिनींच्या जीवावरती बेतलं असतं. शाळा प्रशासनाकडनं या प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. सदर शाळा ही राहुरी नगर परिषद संचलित असल्यामुळे नगर परिषद प्रशासन आता काय भूमिका घेणार, सदर मॅडम आणि शिक्षकावरती काय कारवाई करण्यात येणार आहे, असे अनेक प्रश्न नागरिकांमधनं उपस्थित केले जात आहेत. सदर शिक्षकाची शहरामधीलच एका शाळेमध्ये बदली केल्याची माहिती मिळते. मात्र त्यावरती कोणत्याही प्रकारे कठोर कारवाई करण्यात आली नाहीये. त्यामुळे पालक वर्गामधनं नाराजी व्यक्त केली जाते. नूतन कन्या शाळा राहुरी या ठिकाणी घडलेल्या घटनेची माहिती प्रशासनाधिकारी यांच्याकडून मला अद्याप प्राप्त झालेली नाही. तरी प्रशासनाधिकारी आणि मी संयुक्तपणे घडलेल्या घटनेची सविस्तर चौकशी करून त्यानुसार कारवाई करण्यात येईल. पालकांना तुम्ही काय सांगता? जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई निश्चित करण्यात येईल. काय झालं ते भांडण? किती वाजता झालं ते?
नाही का मोठ्या मॅडम सरांना बोलवलं. मोठ्या मॅडमचा फोन नव्हता उचलला का गोरे सरांनी? मग गोरे सरांनी काय केलं? मोठ्या मॅडम गोरे सरांना बोलल्या. गोरे सरांनी टाकी घेतली आणि खाली गेली. कोणती टाकी? गॅस टाकी. कुठून आणि कुठून नेली होती? खाली घेऊन जात होते. मग मॅडम धरलं. मग दोनदा उचलली होती. आणि मॅडमने ठेवली. मग काय करत होते गॅस टाकीचं? पेटून देत होते. हं? पेटून देत होते. अरे बाबा, काय? मग तुम्ही घाबरले का? हा. मग तुम्ही काय केलं? हं? सगळे मुलं आलते का? सगळे शाळेतली मुलं बाहेर आलते? कुठं झाले वाद ते? इथं कार्यालयासमोरच झाले का? हां, इथं कार्यालयासमोरच झाले का? किती वाजता झाले ते बरं? दुपारच्या वेळेस झाले का? मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. भारतीय निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू केली आहे. मात्र ही आचारसंहिता तंतोतंत पाळणं गरजेचं असतं. मात्र पहिल्याच दिवशी या आचारसंहितेला शेगावमध्ये गालबोट लागले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका माजी मंत्र्याच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवरती ढोल ताशांच्या गजरामध्ये पक्षाच्या झेंड्याचा वापर केलाय आणि त्यासाठी कुठलीही परवानगी घेतली गेली नाहीये. लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय. भारतीय निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा करताच सायंकाळी 5 वाजेपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही संहिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून म्हणजे एखाद्या क्षेत्राची निवडणूक घोषित झाल्यापासून ते ती निवडणूक संपून निकाल बाहेर येईपर्यंत लागू असते आणि ही संहिता तंतोतंत पाळणं आवश्यक असतं. मात्र पहिल्याच दिवशी या आचारसंहितेला शेगावमध्ये वेशीवर टांगण्याचं दिसून आलंय. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका माजी मंत्र्याच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावरती ढोल ताशांच्या निनादामध्ये पक्षाच्या झेंड्याचा सर्रास वापर केला आहे आणि यासाठी कुठलीही परवानगी घेतली नाही अशी माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये सोमवारी शेवगाव काँग्रेसचे कार्यकर्ते काही जास्तच जोशामध्ये दिसून आलेत. रोजगार हमी योजना आणि जलसंधारण विभागाचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत हे एका कार्यक्रमासाठी शेगावमध्ये आले होते. सकाळी 11:30 वाजता ते गीतांजली एक्सप्रेस या गाडीनं येणार अशी माहिती काँग्रेस पक्षाला मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षानं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. यामध्ये ते शेगावमध्ये दाखल होण्यापूर्वी ढोल ताशे आणि गगनभेदी असे नारे देत कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरमध्ये माहोल तयार केला. हे सर्व करत असताना अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या हातामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे झेंडे घेऊन ते फिरवले आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये यावेळी काँग्रेस पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या टोप्या होत्या. त्यामुळे लोकसभेच्या आचारसंहितेची पायमल्ली तर झाली नाही ना अशा चर्चेला शेगावमध्ये उधाण आलंय. आदर्श आचारसंहिता भंग करणाऱ्यांच्या विरुद्ध कोणतीही गय केली जाणार नाही असा खुलासा मुख्य निवडणूक आयोगानं केला होता. मात्र पहिल्याच दिवशी शेगावमध्ये आचारसंहितेला वेशीवर टांगण्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता निवडणूक निर्णय अधिकारी याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आचारसंहिता सुरू असताना कार्यक्रमाच्या परवानग्या या निवडणूक विभागाकडून घेतल्या जातात. मात्र शेगावमध्ये आयोजित कार्यक्रमाची परवानगी संबंधित विभागाकडून घेतली गेली नाहीये अशी माहिती समोर आली आहे. शिवाजी मामणकर, सी24 तास, बुलढाणा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. निवडणूक आयोगानं नावासमोर उमेदवाराचा फोटो वापरण्याचा योग्य निर्णय घेतलाय. मात्र पक्ष पार्टीचं चिन्ह हटवायला हवं होतं. उमेदवाराचं नाव आणि फोटो असल्यास चिन्हाची काय गरज असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केलाय. ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं नावासमोर उमेदवाराचा फोटो वापरण्याचा योग्य निर्णय घेतलाय. परंतु पक्ष पार्टीचं चिन्ह हटवायला हवं होतं. राज्यघटनेमध्ये व्यक्तीनं निवडणूक लढवावी असं म्हटलंय. त्यामुळे पक्ष, पार्टी आणि चिन्हांचा कुठेही उल्लेख नाहीये. उमेदवाराचं नाव आणि फोटो असल्यास चिन्हाची गरज काय असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केलाय.
पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले की निवडणूक आयोगानं सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवाराचं नाव आणि फोटो वापरून पक्ष पार्टीचं चिन्ह हटवण्याची मागणी आपण केली होती. त्यासाठी आयोगाच्या कार्यालयावरती मोर्चाही काढला होता. आयोगानं आता उमेदवाराचा फोटो वापरण्याचा निर्णय घेतला असला तरी चिन्ह हटवण्याची गरज होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरू झालाय. घटनेच्या 84व्या परिच्छेदामध्ये क आणि ड कलमामध्ये वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली आणि देशाची नागरिक असलेली व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकते आणि वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते असा उल्लेख आहे. कुठेही पक्ष पार्टीचा उल्लेख देखील नाहीये. परंतु सन 1952ला लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हापासनं पक्ष पार्ट्या आणि चिन्ह अस्तित्वात आले आहेत. खरं तर त्यावेळेस निवडणूक आयोगानं घटनेमधील बाबींचा विचार करायला हवा होता. पक्ष पार्टीच्या चिन्हांमुळे समूह तयार होतो आणि भ्रष्टाचार आणि गुंडगिरी वाढतीये. अनेक पक्ष पार्टी उमेदवारांचं चारित्र्य न पाहता भ्रष्ट, गुंड, व्यभिचारी, लुटारू उमेदवारांना उमेदवारी देतात. लोकसभा मतदारसंघ हा मोठा असल्यामुळे त्या भागामधील सर्वसामान्य मतदारांना उमेदवारांच्या बाबतीत खरी माहिती मिळतेच असं नाही. याशिवाय पक्षाच्या चिन्हाचा देशभर प्रचार होतो. त्यामुळे असे उमेदवार लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये जातात आणि त्यामुळे लोकशाहीलाच धोका निर्माण होतोय. पक्ष पार्टीशाहीमुळे देशामध्ये खरी लोकांची लोकशाही अजून देखील आली नाहीये. दरम्यान स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हणून निवडणुकीमधील चिन्ह हटवा यासाठी पुन्हा आंदोलन करावं लागेल आणि चारित्र्यशील लोक संसदेमध्ये गेले तर खऱ्या लोकशाहीचा लोकांना अनुभव येऊन देशाला उज्ज्वल भवितव्य मिळेल असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलंय. त्यामध्ये जात पात धर्म वंश याचा भेद निर्माण झाला हे चिन्हामुळे झाला. समूह झाला ना, चिन्हामुळे समूह झाले आणि समूहामुळं या सगळ्या वाईट गोष्टी वाढत गेल्या. प्रत्येक पक्ष आणि पार्टी दिवसेंदिवस हे विचार करते ज्याला तिकीट द्यायचंय तो गुंड है, भ्रष्टाचारी है, लुटारू है, व्यभिचारी है, हे माहीत असताना पक्ष आणि पार्ट्या अशा लोकांना तिकीट देतात लोकशाहीच्या पवित्र मंदिरात. आणि तो निवडून येतो तो कशाने? चिन्ह. कारण चिन्हाचा प्रचार देशभर केला जातो ना. आमची घटना काय म्हणते? घटनेच्या परिच्छेद 84 ख आणि ग काय म्हटलं घटनेमध्ये? भारतात राहणारी कुठली व्यक्ती जिचं वय 25 वर्ष झालं अशी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकेल. आणि भारतात राहणारी कुठली व्यक्ती जिचं वय 30 वर्ष झालं अशी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकेल. व्यक्ती आज कोण लढवतं? समूह. आणि समूह लढवणं चिन्ह आलं म्हणून समूह झाला. व्यक्तीने निवडणूक लढवणं असं संविधान म्हणते. हा, ज्या वेळेला व्यक्ती निवडणूक लढवेल त्यावेळेला तात्पुरतं चिन्ह, तात्पुरतं त्या निवडणुकीपुरतं चिन्ह इलेक्शन कमिशनने त्यांना द्यायचं. निवडणूक संपलं की चिन्ह संपलं. आज काय झालं? वर्षानुवर्ष ते चिन्ह घेऊन चाललेत आणि ते चिन्ह जे झालेलं आहे त्या चिन्हामुळं हे सगळं समूह तयार झाले आणि समूहामुळं या सगळ्या वाईट गोष्टी वाढत गेल्या. म्हणून आमची मागणी होती, निवडणूक आयोगाच्या ऑफिस समोर आम्ही मोर्चे काढले होते दिल्लीमध्ये की फक्त उमेदवाराचं नाव आणि फोटो, चिन्ह हटवा. आता गरज नाही ना चिन्हाची. काय समजा चिन्ह नसेल तर काय अडचण आहे? उमेदवाराचं नाव आहे, फोटो आहे. आता उमेदवार तुमचे मतदार जातील. निवडणूक आयोगाने ह्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक
उमेदवाराचा फोटो, नाव आणि फोटो हे दोन्ही आणले, पण एक दोष राहिला. उमेदवाराचं नाव आणि फोटो हे दोनच पाहिजे, चिन्ह नको. चिन्हाचा काय उपयोग आता? ज्या वेळेला 1952 लोकसभेची पहिली निवडणूक झाली, त्यावेळेला ह्या सुविधा नव्हत्या खेड्यापाड्यात. फोटोग्राफीची सुविधा नव्हती त्यावेळेला आपण मांडलं होतं. आता अनेक वर्ष आपण निवडणूक आयोगाला म्हणतोय की तुम्ही उमेदवाराचं नाव आणि फोटो, चिन्ह कशाला टाकता? घटनेत कुठेही चिन्ह सांगा, घटनेमध्ये कुठे चिन्ह दाखवलंय? आज जे चिन्ह वापरतात प्रत्येक जण, त्या चिन्हाला घटनेचा आधार काय? आपल्या मनाने. त्याच्यामुळं घडलं काय? चिन्हामुळं पक्ष आणि पार्ट्यांचे समूह झाले. चिन्ह आलं ना, चिन्ह आल्यामुळं समूह झाला आणि संसदेमध्ये समूह झाला आणि समाजामध्ये समूह झाला चिन्हामुळं. आणि हे जे समूह तयार झाले चिन्हामुळं, त्याच्यामुळं देशात भ्रष्टाचार वाढला. कारण तिथं लोकशाहीच्या पवित्र मंदिरातही असे लोक जायला लागले. म्हणून चिन्हामुळं संसदेत आणि संसदेच्या बाहेर भ्रष्टाचार वाढला. चिन्हामुळं गुंडागर्दी वाढली. समूह झाले ना, म्हणून गुंडगिरी वाढली. सरकारी तिजोरीची लूट वाढली. जनतेची तिजोरी तिची लूट वाढली. 2G स्पेक्ट्रम घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, व्यापम घोटाळा, कोयला घोटाळा, असे करोडो रुपयाचे घोटाळे जे झाले ते या चिन्हामुळे झाले. चिन्हामुळं आज देशामध्ये जात पात धर्म वंश याचा भेद निर्माण झाला. हे चिन्हामुळे झाला. समूह झाला ना, चिन्हामुळे समूह झाले आणि समूहामुळं या सगळ्या वाईट गोष्टी वाढत गेल्या. प्रत्येक पक्ष आणि पार्टी दिवसेंदिवस हे विचार करते, ज्याला तिकीट द्यायचंय तो गुंड है, भ्रष्टाचारी है, लुटारू है, व्यभिचारी है, हे माहीत असताना पक्ष आणि पार्ट्या अशा लोकांना तिकीट देतात लोकशाहीच्या पवित्र मंदिरात. आणि तो निवडून येतो तो कशाने? चिन्ह. कारण चिन्हाचा प्रचार देशभर केला जातो ना. आमची घटना काय म्हणते? घटनेच्या परिच्छेद 84 ख आणि ग काय म्हटलंय घटनेमध्ये? भारतात राहणारी कुठली व्यक्ती जिचं वय 25 वर्ष झालं अशी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकेल. आणि भारतात राहणारी कुठली व्यक्ती जिचं वय 30 वर्ष झालं अशी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकेल. व्यक्ती. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. पुण्यामधील जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर वर्धमान कांकरिया यांनी त्यांच्या एशियन आय हॉस्पिटलमध्ये विवाह दृष्टी भेट योजना सुरू केली आहे. लेसिक लेसर तंत्रज्ञानाचा वापर करून 200 उपवर मुलींच्या डोळ्यावरती यशस्वी शस्त्रक्रिया यावेळी करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या शिबिरामध्ये पुण्यामधील युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलाय. सध्याच्या जगामध्ये जाड भिंगाचा चष्मा असलेल्या मुलींची लग्न जमवताना प्रचंड अडथळे येतात. चष्मा असलेल्या मुलींना नकार मिळतो. यावरती उपाय म्हणून पुण्यामधील जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर वर्धमान कांकरिया यांनी त्यांच्या एशियन आय हॉस्पिटलमध्ये विवाह दृष्टी भेट योजना सुरू केली आहे.
लेसिक लेसर तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल 200 उपवर मुलींच्या डोळ्यावरती यावेळी यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये पुण्यामधील युवतींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नगरमधील साई सूर्य नेत्र सेवाचे संचालक प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर सौ सुधा कांक्रिया आणि एशियन आय हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर श्रुतिका कांक्रिया इथे उपस्थित होते. यावेळी बोलताना सौ मुक्ता टिळक यांनी एशियन आय हॉस्पिटलच्या उपक्रमाचं कौतुक केलंय. लग्न जमवताना एखाद्या मुलीला दृष्टिदोष असेल तर अडथळे येतात. यावरती उपाय म्हणून या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेली विवाह दृष्टी भेट योजना खूपच चांगली आहे आणि तब्बल 32,000 उपवर मुलींचा दृष्टिदोष काढून त्यांची लग्न आता जमली आहेत. ही खरोखरच कौतुकाची बाब आहे आणि हा एक वेगळा सामाजिक उपक्रम आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. एशियन आय हॉस्पिटलला पहिल्यांदाच या ठिकाणी भेट देण्याचा योग आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष करून ज्या मुलींचे विवाह ठरायचे असतात परंतु चष्म्याच्या नंबरमुळे किंवा चष्मा असल्यामुळे अनेक मुलींना विवाह ठरण्यामध्ये अडचणी येतात आणि हा एक खूप वेगळा असा सामाजिक उपक्रम कांक्रिया परिवाराचा आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण या मुलींचा चष्म्याचा नंबर कमी करून त्यांचा चष्मा घालवणं आणि त्यांच्या विवाहातला हा जो अडथळा आहे हा अडथळा दूर करायला मदत करणं हे खूप मोठं सामाजिक काम आहे. आणि 32,000 मुलींच्या अशा पद्धतीने त्यांना विवाहाच्या पत्रिका लग्न ठरल्यानंतर आल्यात हेच यांच्या यशाचं खरं गमक म्हटलं पाहिजे. आणि आज थोडकी नाही तर गेली 25 वर्ष म्हणजे यावर्षी या योजनेचा रौप्य महोत्सव ते साजरा करतात. त्यामुळे मी संपूर्ण वर्धमान आणि त्याच्या सर्व कुटुंबियांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देते. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त एशियन आय हॉस्पिटल आणि डॉक्टर कांकरिया परिवारांच्या तर्फे शुभेच्छा. या आपल्या विवाह दृष्टीभेट अशा या उपवर मुलींच्या चष्म्याचा नंबर घालवण्याचा जो आपण मागच्या 25 वर्षांपासून हे शिबिर जे आपण भरवतो आणि त्याद्वारे त्यांचे चष्म्याचे नंबर घालून त्यांना विवाहामध्ये कशा रीतीने आपल्याला मदत करता येईल असा हा जो आपला उपक्रम आहे त्याचं यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे की या बाबतीमध्ये माननीय महापौर श्रीमती टिळक मॅडम आपल्याबरोबर आज इथे उपस्थित आहेत. या सर्व या ज्या रीतीने आपण या मुलींचे ऑपरेशन करणार आहोत हे जगातल्या सर्वोत्कृष्ट पद्धतीने होणार आहे आणि याच्यामध्ये कार्ल झाइस जर्मनी याच्याद्वारे जे आपण संशोधित केलेले लेसिक ब्लेडलेस लेसिक आणि सध्या जगातली रिलॅक्स स्माइली सध्या जगातली सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात सुरक्षित अशी जी पद्धत समजली जाते जी बिना ब्लेड आणि बिना फ्लॅप कट याद्वारे केली जाते. या सर्व प्रकारे त्यांची ऑपरेशन आम्ही करणार आहोत. काल जवळपास आम्ही 70 मुलींची ऑपरेशन ऑलरेडी केलेली आहेत आणि आज जवळपास त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मुलींचे ऑपरेशन होतील. जवळपास 200 मुलींचे ऑपरेशन या शिबिराद्वारे करून त्यांना मदत करण्याचा आमचा जो मानस होता तो पूर्णपणे पणाला असं दिसत आहे आणि सर्वांचे आपल्या सर्व पुणेकरांचे सर्व समाजाचे आम्ही नेहमी ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला नेहमी खूप मोठ्या प्रमाणे प्रोत्साहित केल्याच्या सामाजिक उपकरणांसाठी. आमचे गुरु प्रोफेसर पॅलिकॅरेस ज्यांनी चष्म्याचा नंबर घालवण्याची पहिली जगातली ऑपरेशन केले त्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन अशा शिबिरांद्वारेही लाभतं आणि त्यांना पण खूप गर्व आहे की अशा प्रकारे सामाजिक उपक्रम हे एशियन आय हॉस्पिटलद्वारे केले जातात. तर परत मी सर्वांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू. ओके. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान यावेळी सुजय विखे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय आणि यावेळी समर्थकांची देखील प्रचंड गर्दी होती. मुंबई काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी सुजय विखे पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे. सुजय विखे पाटलांच्या समर्थकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. अहमदनगरच्या विखे पाटलांची नवी पिढी आता भाजपमध्ये गेली आहे.
निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. अहमदनगरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईल. अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो. अहमदनगरमध्ये भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असं सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे. सुजय विखे पाटलांच्या या पक्ष प्रवेशाच्या दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे आदी नेते उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुजय विखे पाटील हे भाजपच्या संपर्कामध्ये होते. सुजय विखे पाटील यांना पक्षामध्ये घेण्यास भाजपच्या काही आमदारांनी विरोध दर्शवला होता, परंतु मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांनी त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणलाय. तत्पूर्वी सुजय विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीनं नगरची जागा सोडावी अशी मागणी होत होती. राष्ट्रवादीनं जागा न सोडल्यास थेट भाजपामधनं सुजय विखे यांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्याच अनुषंगाने सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. गणेश राठोड, सी 24 तास, मुंबई. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी 24 तास. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नाशिक जिल्ह्यामधील बचत गट संचालिकांना जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून राजमाता जिजाऊ आत्मसन्मान गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. बचत गटाच्या माध्यमामधून स्वतःची ओळख निर्माण करत प्रगतीचा आलेख उंचवणाऱ्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आलाय. नाशिक जिल्हा महिला आणि बचत गट विकास सरकारी पतसंस्था आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ आत्मसन्मान गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी परशुराम सायखेडकर सभागृहामध्ये हा सोहळा संपन्न झालाय. यानिमित्त नमिता कोहोक, शेफाली भुजबळ, मनीषा धातक, अश्विनी बोरस्ते, शिवव्याख्याते यशवंत गोसावी व्यासपीठावरती होते. या सोहळ्यामध्ये प्रतिभा मस्के, मीना मोरे, संजू साद, कावेरी कासार, प्रतिभा सानप, प्रज्ञा रणवीर, मीनाक्षी शिंदे, अनिता गोडसे, वस्मिना शेख, संगीता बागुल, भारती निकम, सुनीता आहेर, मीना आढाव, सुरेखा जगताप आणि निर्मला सादबाई या बचत गट संचालिकांना राजमाता जिजाऊ आत्मसन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी महिलांशी संवाद साधताना शैफाली भुजबळ म्हणाल्या की महिलांनी आपल्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवावा, अडचणींच्या भिंतींना भेद द्यायला हवा. बदलत्या काळानुरूप महिलांनी देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. महिलांच्या कार्याचा अनमोल ठेवा अधिकाधिक उंचावर जायला हवा. बचत गटाच्या माध्यमामधनं स्त्री स्वतःच्या बळावरती कुटुंब उभारू शकते. तिच्या संसाराचा गाडा त्यामुळे सुरळीत चालतो. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. दरम्यान यावेळी बीव्हीजीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब कंकराळे आणि जिजाऊ महिला बचत गट आणि बीव्हीजी टीम या कार्यक्रमाला उपस्थित होते. केली आणि हिंदू आहेत, मुसलमान आहेत, सगळे त्या सैन्यामध्ये. म्हणजे नावेद अहमद नावाचा तो त्या 40 लोकांचा कमांडर मुसलमान आहे. आणि हर एक जातीची मुलं आहेत तिथं, हर एक जातीची. आणि ही माणसं मारली गेली. आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध सगळे रस्त्यावर उतरले. कुणी कॅन्डल मार्च काढला, कुणी हातामध्ये पणत्या घेतल्या, कुणी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली, कुणी फेसबुकवर स्टेटस केलं, कुणी सोशल मीडियामध्ये लिहिलं, आक्रोश केला. आयांना वाईट वाटलं, बापांना वाईट वाटलं. हे आज झालं का? आज झालं. अरे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावं 2 वर्षापूर्वी पण घडलं ना. काय झालं? हे पुणे जिल्ह्यामधून इथून पुढे लागतं. पुण्याच्या पुढे गेलात की सातारा नावाचा जिल्हा आहे. आणि साताऱ्यामध्ये 8 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे. गावाचं नाव आहे पोगरवाडी. पोगरवाडीमध्ये एक शेतकऱ्याचं पोरग आहे. या पोराचं नाव आहे संतोष महाडिक. आणि साताऱ्यामधल्या पोगरवाडी मधल्या शेतकऱ्याचं हे पोरग सैन्यामध्ये भरती झालं. आणि सैन्यामध्ये भरती झाल्यावर हे पोरग एक एक पायरी वर चढत पोगरवाडी मधल्या शेतकऱ्याचं हे पोरग सैन्यामध्ये कर्नल झालं. आणि कर्नल संतोष महाडिक जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा भागामध्ये काम करतोय. आणि एके दिवशी दिल्लीमधून फोन आला. काय? कर्नल संतोष महाडिक, तुमच्या कुपवाडा भागामध्ये पाकिस्तानचे 6 आतंकवादी शिरले, जाऊन शोध घ्या. आणि कर्नल संतोष महाडिकांनी 200 जवान सोबत घेतले. कुपवाड्यामध्ये शोध घ्यायला सुरुवात केली आहे. 3 दिवस शोध चालू आहे. आणि 3 दिवसामध्ये कर्नल संतोष महाडिकांनी पाकिस्तानचे 4 आतंकवादी पकडले, ठार केले, लोळवले, संपवले. पण
तिसऱ्या दिवशी सायंकाळी अचानक पाठीमागच्या घरामधून 2 आतंकवादी बाहेर आले होते. आतंकवाद्यांनी बघितले पाठमोरे उभे असणारे कर्नल संतोष उद्ध्वस्त केली आणि हिंदू आहेत मुसलमान आहेत सगळे त्या सैन्यामध्ये. म्हणजे नावेद अहमद नावाचा तो त्या 40 लोकांचा कमांडर मुसलमान आहे. आणि हर एक जातीची मुलं आहेत तिथं, हर एक जातीची. आणि ही माणसं मारली गेली. आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध सगळे रस्त्यावर उतरले. कुणी कॅन्डल मार्च काढला, कुणी हातामध्ये पंत्या घेतल्या, कुणी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली, कुणी फेसबुकवर स्टेटस लिहिलं, कुणी सोशल मीडियामध्ये लिहिलं, आक्रोश केला. आयांना वाईट वाटलं, बापांना वाईट वाटलं. हे आज झालं का? आज झालं. अरे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावं 2 वर्षापूर्वी पण घडलं ना. काय झालं? हे पुणे जिल्ह्यामधून इथून पुणे लागतं. पुण्याच्या पुढे गेला की सातारा नावाचा जिल्हा आहे. आणि साताऱ्यामध्ये 8 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे. गावाचं नाव आहे पोगरवाडी. पोगरवाडीमध्ये एक शेतकऱ्याचं पोरगं आहे. या पोराचं नाव आहे संतोष महाडिक. आणि साताऱ्यामधल्या पोगरवाडीमधल्या शेतकऱ्याचं हे पोरग सैन्यामध्ये भरती झालं. आणि सैन्यामध्ये भरती झाल्यावर हे पोरग एक एक पायरी वर चढत पोगरवाडीमधल्या शेतकऱ्याचं हे पोरग सैन्यामध्ये कर्नल झालं. आणि कर्नल संतोष महाडिक जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा भागामध्ये काम करतोय. आणि एके दिवशी दिल्लीमधून फोन आला, काय कर्नल संतोष महाडिक तुमच्या कुपवाडा भागामध्ये पाकिस्तानचे 6 आतंकवादी शिरलेत, जाऊन शोध घ्या. आणि कर्नल संतोष महाडिकांनी 200 जवान सोबत घेतले. कुपवाड्यामध्ये शोध घ्यायला सुरुवात केली आहे. 3 दिवस शोध चालू आहे. आणि 3 दिवसामध्ये कर्नल संतोष महाडिकांनी पाकिस्तानचे 4 आतंकवादी पकडले, ठार केले, लोळवले, संपवले. पण तिसऱ्या दिवशी सायंकाळी अचानक पाठीमागच्या घरामधून 2 आतंकवादी बाहेर आले होते. आतंकवाद्यांनी बघितले पाठमोरे उभे असणारे कर्नल संतोष. कपिल कटारे, C24 तास, नाशिक. भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी 10 मार्च 2019 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची घोषणा केली आहे. या तारखेपासून निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. सर्वांनी सहकार्य करावं आणि तक्रार असल्यास संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांनी केलं. भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी 10 मार्च 2019 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची घोषणा केली आहे. सदर तारखेपासून निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. ती महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेन्समेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि निर्देश यानुसार विनापरवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवरती पोस्टर्स लावणं, घोषणा लिहिणं, निवडणूक चिन्ह लिहिणं, कापडी बॅनर अथवा फलकं लावणं, झेंडे लावणं आणि इतर कारणानं सदर मालमत्ता विद्रूप करणं यावरती आता बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवारानं खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रूपित केली असेल त्यांनी असे पोस्टर्स, घोषणा, झेंडे, कापडी फलकं आणि चिन्ह आदी काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करण्याबाबत निर्देश माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री द्विवेदी यांनी दिले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019च्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरता सी-विजिल या मोबाईलद्वारे हाताळण्यात येणाऱ्या ॲपचा नव्याने वापर करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या भंगाबाबत तक्रारी सी-विजिल ॲपद्वारे नागरिकांना करता येणार आहेत. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 45 मिनिटांच्या आतमध्ये सदर तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019च्या निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी जिल्हा निवडणूक विभागामध्ये सहकार्य करावं. तसेच आदर्श आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी काही तक्रार असल्यास 7758060609 या क्रमांकावरती संपर्क करावा असं आवाहन माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर श्री राहुल द्विवेदी यांनी केलं आहे. सर काय इन शॉर्ट आज दिनांक 10 मार्च 2019 रोजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019चं टाइम टेबल जे आहे ते जाहीर केलं आहे आणि लोकसभा निवडणुकी 2019ची प्रक्रिया जी आहे ते आतापासून सुरू झाली आहे. आणि ज्यावेळी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सार्वत्रिक निवडणुकीची अनाउन्समेंट करते, घोषणा करते, त्या क्षणापासून जे आहे ते आदर्श आचारसंहिता जी आहे ते प्रभावी होते. आणि येणारी जे लोकसभा इलेक्शन आहे याच्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन जे आहे ते पूर्णपणे सज्ज आहे आणि आदर्श आचारसंहिताची जी आहे ते काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. याच्यासाठी जे आहे
अहमदनगर जिल्हा प्रशासनाने मॉडल कोड ऑफ कंडक्ट याच्या अंमलबजावणीसाठी एक कमिटी तयार केली आहे. याच्या व्यतिरिक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे सी विजिल ॲप आहे, सी विजिल ॲप जे आहे तो डेव्हलप केला आहे आणि या सी विजिल ॲपच्या माध्यमातून कुठल्याही ठिकाणी रिअल टाईम बेसिसवर आदर्श आचारसंहिताची जर अंमलबजावणी होत असेल तो त्या ठिकाणी आमची फ्लाईंग स्क्वॉड टीम जाऊन, अशी आमच्या जिल्ह्यामध्ये 48 फ्लाईंग स्क्वॉड टीम आहेत. प्रत्येक असेंब्लीमध्ये 4 अशी फ्लाईंग स्क्वॉड टीमचे निर्माण केलं आहे. ती टीम जाऊन तिथे जे आहे त्याच्यावर कारवाई करेल. याच्या व्यतिरिक्त जे आहे व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम आहे, जे वेगवेगळे ठिकाणी जाऊन कुठल्याही रॅली होत असेल त्या रॅलीची व्हिडिओग्राफी करून त्याचा जे खर्च आहे त्याचा एस्टिमेट करेल किंवा त्या रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारची आदर्श आचारसंहितेची जर अंमलबजावणी होत नसेल तर त्याची सुद्धा रेकॉर्डिंग करेल. एक व्हिडिओ व्ह्यूइंग टीम आहे, जे काही व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम व्हिडिओ तयार करेल त्याला पाहणे आणि त्याची एनालिसिस करणे हा या व्हिडिओ टीमची जबाबदारी राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे आहे 16 स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम जे आहे ते आम्ही तयार केली आहे. 16 चेक स्पॉट सध्या आम्ही आयडेंटिफाय केले आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये. तो स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम जे आहे या 16 ठिकाणी जे आहे बसून जे येणारा जे वाहतूकची आवागमन आहे किंवा इलिगल कॅश आहे किंवा इलिगल ल्युकर आहे त्याच्यावर जे आहे ते कारवाई करेल. याच्या व्यतिरिक्त जे पेड न्यूज आहे किंवा जे जाहिराती आहे त्याच्यावर संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा स्तरावर मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी याचा निर्माण केला आहे. या कमिटीची जबाबदारी जी आहे कुठल्याही प्रकारची पेड न्यूज असो किंवा कुठल्याही प्रकारचे जाहिराती असो ते जाहिराती जे आहे ते मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीच्या माध्यमातून वेटिंग होऊनच पब्लिश व्हायचे आहे. आणि जर कुठल्याही प्रकारचे पेड न्यूज या कमिटीचे निदर्शनास आला तो त्याच्यावर सुद्धा जे आहे मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटी जी आहे कारवाई करेल. आचारसंहिते संदर्भात गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास. जगा विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्र सरकारनं पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार नावाचं अभियान सुरू केलं. ही योजना आपल्या गावामध्ये राबवण्याचा प्रयत्न वडगाव गुप्तामधील नागरिकांनी केलाय. दरम्यान तहसीलदार भाकड मॅडम यांनी या कामांची पाहणी केली आहे आणि ग्रामस्थांचं आणि सरपंचांचं भरभरून कौतुक केलंय. महाराष्ट्र राज्यामध्ये नेहमीच होणाऱ्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार नावाचं एक अभियान महाराष्ट्र सरकारनं 2014 सालच्या डिसेंबरमध्ये सुरू केलंय. हीच योजना आपल्या गावामध्ये राबवण्यासाठी प्रत्येक गावामधील नागरिक प्रयत्न करतोय. असाच एक प्रयत्न वडगाव गुप्तामधील नागरिकांनी केलाय. दुष्काळाच्या झळा सोसत या गावकऱ्यांनी जलयुक्त शिवाराची गंगा आपल्या दारी आणली आहे. सोमवारी वडगाव गुप्ता इथे जाऊन नायब तहसीलदार भाकड मॅडम यांनी या कामांची पाहणी केली आहे. सर्व ग्रामस्थांचे आणि सरपंचांचे त्यांनी कौतुक केलं. या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी नागापूर सर्कलचे आव्हाड तलाठी प्रशासन, आगळे वडगावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं हजर होते. आमच्या वडगाव गुप्तामध्ये ज्यावेळेस 7 ते 18-19 या सालामध्ये जलयुक्त शिवारामध्ये आमचं गाव बसलं आणि ते बसलं असताना आमच्या सरपंच साहेबांनी या ठिकाणी आपलं गाव हे जलयुक्त शिवारामध्ये बसलंच पाहिजे आणि त्याचे निकषाच्या याच्या आधारावर आमच्या गावाचं या ठिकाणी जो काय आता विकासाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे हा अतिशय योग्य अशा पद्धतीने चालू आहे. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आमच्या गावचं नाव नक्कीच स्वरूपात या ठिकाणी प्रथम क्रमांकावर असेल अशी मी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी जे काही 8 ते 9 महिन्यामध्ये आमच्या सरपंच साहेबांनी या ठिकाणी जलयुक्त शिवाराच्या जे काही बंधारे रिपेरिंग आहेत यासाठी 1,35 लाख रुपयाचा निधी आणून तेही लवकरच या ठिकाणी चालू करतो आहे. आणि हे खोलीकरण, रुंदीकरण यासाठी जो काही लोकसहभागातून, लोकवर्गणीतून जो काही निधी पाहिजे आणि त्यासाठी सध्या प्रयत्न करून या ठिकाणी भारत फोर्ज नावाची जी पुण्यामध्ये जी कल्याणी ग्रुपची कंपनी आहे त्याच्या CSR फंडामधून, त्याचबरोबर जनकल्याण, राष्ट्रीय जनकल्याण यांच्या संघ RSS यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो काही 33% सहभाग त्यांनी दिला आणि त्यात आमच्या वडगाव गुप्ताचे जे काही
लोकवर्गणी आहे 33% अशा प्रमाणात आम्ही हे काम चालू केलं आणि पहिल्याच या ठिकाणी कमीत कमी दिवसामध्ये आम्ही ते काम पूर्ण करूनही या ठिकाणी दाखवले. आज गेल्या 10 ते 15 दिवसामध्ये हे काम पूर्णत्वाकडे नेण्याचे काम आणि ज्यांनी हे काम हाती घेतले असे आमच्या वडगावचे सरपंच आदरणीय विजयरावजी शेवाळे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील शेतकरी वर्ग ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरुवात केली. त्या सरपंच साहेबांनी जो शब्द दिला होता की वडगाव गुप्ताला जलयुक्त शिवारामध्ये बसून त्या पद्धतीने गावचा पाणी प्रश्न सोडून आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी जो सर्वात मोठा निर्णय आहे तो त्यांनी घेतला. अगोदर जी नदीची दुरावस्था झाली होती ती त्यांनी काट्या वगैरे काढून या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध की ज्याचं एक वडगाव गुप्ता मॉडेल म्हणून ज्या ठिकाणी पाहिलं जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी काम केलं. या ठिकाणी साधारण 6 पोकलंड आणि 40 डंपर यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम चालू आहे आणि त्या कामावर सरपंच साहेब असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील आणि ग्रामस्थ हे मोठ्या प्रमाणावर लक्ष देऊन अतिशय नियोजन पद्धतीने हे काम चालू आहे आणि निश्चितच भविष्य काळामध्ये वडगाव गुप्ता गाव हे जलयुक्त शिवारामधील नंबर 1 गाव होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि नुकतेच नायब तहसीलदार साहेब मॅडम आणि मंडल अधिकारी यांनी भेट देऊन त्यांनी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. सरपंच होऊन आज 8-9 महिने होत आहेत. सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न गावाला सर्वात मोठा प्रश्न होता. त्याचा पहिला विचार करून नदी खुलीकरण करणं हे पहिलं माझा संकल्प पूर्ण करण्याच्या हेतूने मी जलयुक्तात प्रयत्न केले व जलयुक्तात सर्वप्रथम गाव 20 ते 23 दिवसात जलयुक्तामध्ये बसवलं व त्यानंतर सगळ्यांच्या गावाच्या आशीर्वादाने आपल्याला एवढा मोठा सपोर्ट मिळाला की राष्ट्रीय जलकल्याण समिती तसेच भारत फोर्ज कंपनी यांनी मोठं योगदान ह्या खुलीकरणासाठी दिलं. त्याबद्दल त्यांचं समक्ष ऋणी राहील व जलपूजनासाठी बी त्यांना भविष्यात इथं बोलवणार आहे व जलपूजन हे मोठ्या प्रमाणावर पाणी साठणार व जलपूजनासाठी सगळ्या ग्रामस्थाला व आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या ग्रामस्थांना इथे बोलून जलपूजन करल, देवा डोळ्याचं पारणं फिटल अशी माझी अपेक्षा आहे. थांबतो. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. पुणे जिल्ह्यामधील अष्टविनायक यात्रा मार्गाचे रुंदीकरणाचं काम सध्या जोमात सुरू आहे. यासाठी 184.22 कोटी रुपये खर्चाचं अंदाजपत्रक आहे. यामध्ये मोरगाव ते जेजुरी यासह केडगाव मोरगाव या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. दरम्यान नवीन रस्त्यामुळे या भागामधील सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. पुणे जिल्ह्यामधील अष्टविनायक यात्रा मार्गाचे सध्या रुंदीकरण सुरू आहे. यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 184.22 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक आहे. मोरगाव ते जेजुरी यासह केडगाव मोरगाव या प्रमुख रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण 58.22 किलोमीटर अंतर असलेल्या मार्गाचं रुंदीकरण करण्यात येणार आहे. नवीन रस्त्यामुळे या भागामधील सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. आगामी 10 वर्षांमध्ये या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडे सोपवण्यात आली आहे. अष्टविनायक दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढतीये. या तुलनेमध्ये तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या हेतूनं मूलभूत सेवा सुविधा असाव्यात अशी भक्तांची मागणी होती. राज्यासह परदेशामधनं असंख्य भाविक या यात्रेसाठी येत असतात. अष्टविनायक यात्रेमधील 8 पैकी 5 मंदिरं पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. गतवर्षी या सुधारणांसाठी शासनानं विशेष लक्ष केंद्रित केलंय. इथे रस्त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 5 कामांचा समावेश आहे. 2 वर्षांमध्ये हे काम पूर्ण करण्याच्या संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु मुदतपूर्व 1 वर्षामध्ये काम पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचं उद्दिष्ट आहे. यासाठी विशेष लक्ष वेधण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मोरगाव, थेऊर, रांजणगावसह ओझर आणि लेण्याद्री ही 5 मंदिरं आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांचा प्रवास सुलभ आणि सुखकर व्हावा अशी शासनाची भूमिका आहे. सध्या अरुंद रस्त्यांमुळे मार्गाचा प्रवास खडतर होतोय. 24 तासांमध्ये ही यात्रा भाविकांना पूर्ण करणं शक्य होईल. येथील पर्यटन वाढल्यामुळे मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी भविष्यकाळामध्ये भरघोस निधी खर्च केला जाणार आहे असं चित्र दिसून येत आहे. जानेवारी 2018 पासून रस्त्याचं रुंदीकरण सुरू करण्यात आलंय. नवीन होणाऱ्या रुंदीकरणामुळे मुख्य लोकवस्तीमध्ये काही व्यावसायिकांचे मात्र गैरसोय होणार आहे.
रस्त्यालगत येणारे बहुतांश ठिकाणी अतिक्रमण मात्र स्वयंस्फूर्तीनं काढल्यामुळे पुढील कामं करणं सोयीचं ठरतंय. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. आचारसंहिता धुडकावून राजकीय फलकं लावल्यामुळे जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. उमेदवाराचं नाव आणि फोटो असल्यास चिन्हाची गरज काय? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं वक्तव्य. बचत गट संचालिकांना जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून राजमाता जिजाऊ आत्मसन्मान गौरव पुरस्कार प्रदान. आणि पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाची वडगाव गुप्ता गावामध्ये झाली आहे सुरुवात.